सन्माननीय सुजित शेट्टी पाटील यांचंही आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील त्यांच्या समवेत सन्माननीय जगन शेट्टी पाटील या सर्व मान्यवरांना विनंती करेन कृपया आपण मंचासमोर येऊन आसनस्थ व्हायचंय। आपल्या सन्माननीय महेश शेट्टी पाटील विजय भाऊंचे परमस्नेही, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत सन्माननीय सुजित तात्या पाटील तसेच सन्माननीय जगन शेट्टी पाटील या सर्व मान्यवरांचं आगमन या मंचासमोर होतो आहे। आपण पाहतो की ज्यांच्या नावाला लाभलेलं वलय आपल्या कल्याण डोंबिवली आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कार्यरत असलेले सन्माननीय महेश शेट्टी पाटील आणि सर्वच मान्यवरांना मी विनंती करेन कृपया आपण मंचासमोर येऊन आसनस्थ व्हावं। मी सन्माननीय सुरेखाताई दिघे यांना विनंती करेन आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। त्याचप्रमाणे मनीषाताई बिन्नर, त्याचप्रमाणे टिंपलताई घुगे, गीताताई मोहिले, वंदनाताई वळवी, नैनाताई वाघमारे या सर्व महिला मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत। तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज जबरदस्त गायक परमेशजी माळी यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने अगदी मनपूर्वक स्वागत। त्याचप्रमाणे चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेले RS गुप्ता साहेब यांचंही आगमन झालंय, त्यांचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने विजयभाऊंच्या वतीने अगदी मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी माजी महापौर वैजयंतीताई गोलप आपल्या शुभेच्छा देत आहेत। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभू, सर्वांचे आराध्य दैवत शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आमचे सर्वांचे गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीस प्रथम विनम्र अभिवादन करते। आज हा टिटवाळा महोत्सव गेली 7 वर्ष आमचे विजयभाऊ देशेकर सुरू ठेवत आहेत। खरोखरच त्यांचं मनापासून कौतुक करावं। आमचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख आहेत ते, आणि शिवसेना कशी वाढवावी, शिवसेना कशी रुजवावी, शिवसेना कशी भिनवावी रक्तामध्ये, हे आमच्या विजयभाऊंकडे शिकावं असं हे वातावरण आज दिसत आहे। आजचा शेवटचा दिवस असला तरी भरगच्च असं गर्दी आहे। मला माहिती सगळ्यांना उत्सुकता असेल बक्षिसाची, कारण इथली बक्षिसही खूप मोठी आहे। अगदी वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघाल सगळे, आणि घरामध्ये राहण्याची पण सोय केलेली आहे भाऊंनी। मी कौतुक करते भाऊंचं। वन RK रूम पण आहे, म्हणजे बघा घर पण आहे, वॉशिंग मशीन पण आहे, सोन्याची चेन पण आहे। खरोखरच इतकी मोठी बक्षिसं कधी पाहिली नाही। आमचा काळ फार वेगळा होता। मला आता नगरसेवक होऊन 28 वर्ष झाली आहेत, आणि मी जेव्हा नगरसेवक म्हणजे मी जेव्हा कार्यकर्ते होते तेव्हा 15 वर्षाची होती अवघी, आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालो। आम्हाला काय मिळेल म्हणून आम्ही पक्षात आलो नाही, तर पक्षाला आम्हाला काय देता येईल अशा प्रकारे आम्ही पक्षामध्ये आलो, आणि आम्ही काम करत राहिलो। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे बाळासाहेबांचं ब्रीद होतं, आणि आम्ही तळागाळापर्यंत ते पोहोचवलं। वडापाव खाल्ला, वेळेवरती केसेस अंगावर घेतल्या, माझ्या अंगावर आजही 10 केसेस आहेत, आणि वडापाव शिवजयंतीमध्ये आम्ही पूर्णपणे प्रामाणिकपणे शिवसेनेचं कार्य केलं। पण आताची पिढी, आताचा येणारा शिवसैनिक जो जुळतो आहे, त्याच्यासाठी असे मोठे कार्यक्रम करावे लागत आहेत आम्हाला, आणि मोठ्या संख्येने पक्षामध्ये कार्यकर्ते येत आहेत, पक्षामध्ये एक नवी उर्मी येत आहे, आणि आपले मोठे नेते माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी जे पाऊल उचललं बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार पोहोचवण्याचं, त्याचं सर्वांचं आपण एक दिलाने एक मताने सर्वांनी विजयभाऊ देशेकरांच्या पाठीशी उभं राहायचं आहे, आणि अशाच मोठ्या संख्येने आपला पक्ष वाढवायचा आहे, एवढंच मी आपल्याला सांगेल।
आणि माझे 2 शब्द संपवेल, माझ्या वाणीला विराम देईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो, धन्यवाद ताई, आपण येथे सर्व आलात. या टिटवाळा महोत्सवला शोभा आली. असंच प्रेम, असंच लोभ सदैव या टिटवाळा नगरीवर राहू द्या. कारण की तुम्ही आत्ताच सांगितलं, तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ लोकप्रतिनिधी आहात. निश्चितच तुमच्याकडून आमच्या टिटवाळ्यासाठी काहीतरी भरीव कामाची अपेक्षा आहे. आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करूच, पण निश्चित तुम्ही आम्हाला साथ द्या. असाच आशीर्वाद राहू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो, धन्यवाद. हॅलो, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले विक्रोळीवरून विष्णुभाऊ खराटे, निखिलजी गजरे, तुकारामजी बिलारे, गणेशजी बाबर, जितेंद्र बागवे, सुशील खरात, सागर बरसट, कुलदीप पवार या सगळ्या मान्यवरांना विनंती, आपण देखील मंचासमोर येऊन आसनस्थ व्हायचंय. हॅलो हॅलो हॅलो, हॅलो, पुन्हा एकदा आपण आपल्या कार्यक्रमाकडे बोलूया. उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांच्या ठिकाणी आमच्या ऑर्केस्ट्रा कलाकारांचे देखील हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण आपल्या कार्यक्रमात सुरुवात केलेली आहे. आपल्या सर्वांच्या हृदयात वसलेली म्हणजे कारल्याची एकविरा आहे. एकविराच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आपल्या एक दुसरं गीत सादर करत आहोत. सादर करते आमच्या गायिका रजनी. माझी एकविरा तुझं दर्शन घेईन मी.
एकवीरा माऊली, एकवीरा माऊली, एकवीरा माऊली नागरी ओलरची सावली, एकवीरा माऊली हो एकवीरा माऊली, आगरी कोणी लोकांचे निहा केला लावली. एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज होऊ द्या. क्या बात आहे. धन्यवाद. खरं म्हणजे भरपूर सारे मान्यवर मंचासमोर येऊन आसनस्थ झालेले आहेत. अतिशय सुंदर गायकीचा नमुना आई गायदेवी ऑर्केस्ट्राने आपल्या समोर सादर केला आणि त्यांच्याच पैकी एक भाग असलेला आपल्या सर्वांचा लाडका परमेश माळी सुद्धा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि परमेशजी माळी आपण मंचावरती यायचं आहे आणि सगळ्या मान्यवरांच्या फरमाईश म्हणून आपण आपलं देखील एक गीत सादर करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे परमेश माळी यांच्यासाठी. प्रथमतः मी विजय भाऊंना विनंती करेन की आपण परमेशजी माळी यांना सन्मानित करावं आणि नंतर परमेश माळी आपल्या बहारदार अशा गायकीने एक गीत सादर करतील. या ठिकाणी आपण प्रथमतः सन्मानित करतो आहोत आपल्या सर्वांचा लाडका गायक परमेशजी माळी, ज्याच्या गायकीतून अनेक व्यक्तींवरती गीत रचली गेली, गीत गायली गेली, तोच परमेश माळी. आणि मी परमेशजींना विनंती करेन की आपल्या बहारदार अशा गायकीमध्ये एक गीत सादर करावं. नमस्कार मंडळी. आज अतिशय आनंदाचा दिवस. आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट सन्माननीय श्री विजयदादा देसेकर याही वर्षी या ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि या ठिकाणी आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे महेशदादा पाटील, सुजितदादा पाटील, जगनदादा पाटील व तसेच आमचे बंधू पंचमहाभूत गणेशदादा, सुशांतदादा व दादा सर्वांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी आपल्या ठाण्याचे आणबान शान दिघे साहेबांचं गाणं मी या ठिकाणी मी सादर करतोय. आज अतिशय आनंद वाटतो की दिघे साहेबांचं गाणं अवघ्या 1 करोड लोकांनी पाहिलं आणि आज त्यांचे विचार घेऊन सर्व कार्यकर्ते, आपल्या समाजाचे लोक आणि अनेक सारे कार्यकर्ते अख्ख्या महाराष्ट्राभर दिघे साहेबांचा डंका वाजत आहे. तर नक्की दिघे साहेबांवर मी गाणं गात आहे. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, होता ठाण्याचा ठाण्या
पाहिली नाही मानली हार साहेबांच्या आठवणीचा मनाला लागे घोर साहेबांचा तो धाडस माहून झाले सारे आजब साहेबांचा तो धाडस माहून झाले सारे आजब होता खाण्याचा भाज्या वाजवता नक्की गे साहेब होता भाज्याचा भाज्या वाजवता नक्की गे साहेब दुबल्यांचा गोरगरिबांचा खाण्याचा दैवत होता समाजासाठी लढलेला राजा दास हा एकच होता दुबल्यांचा गोरगरिबांचा खाण्याचा दैवत होता समाजासाठी लढलेला राजा एकच दास हा होता बाळासाहेबांचा लाडका होता जनतेचा सेवक बाळासाहेबांचा लाडका होता जनतेचा सेवक होता खाण्याचा भाज्या वाजवता नक्की गे साहेब 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 हे धर्मवीर आणि शौमक होता सैनिका नायक धर्मवीर आणि शौमक होता सैनिका नायक होता खाण्याचा भाज्या वाजवता नक्की गे साहेब 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 थँक्यू धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. परमेश माळी ज्यानं मनापासून अक्षरशः धन्यवाद परमेश भाऊ. आजारी असून देखील धन्यवाद. यानंतर लगेचच वळणार आहोत आपण मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका तथा तालुका प्रमुख शिवसेना सन्माननीय महेशदादा पाटील, आपणास विनंती आहे कृपया आपण मंचावरती यायचं आहे. तसेच त्यांच्या समवेत आपल्या सर्वांचे चित परिचित असलेले व्यक्तिमत्व सन्माननीय सुजित दादा पाटील, आपणास देखील विनंती आपण देखील मंचावरती यायचं आहे. तसेच सन्माननीय जगन शेट्टी पाटील सरपंच इटाळे ग्रामपंचायत, तसेच महेशदादा पाटील यांचे कट्टर समर्थक सन्माननीय विजयदादा बाकाडे, या सर्व मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण मंचावरती यायचं आहे. तसेच सन्माननीय गणेशजी पाटील, सुशांत पाटील, सुशांतजी श्रीकांत पाटील आणि सर्वेजी तरे, तसेच सन्माननीय विक्रम शेट्टी म्हात्रे, आपणास देखील विनंती आहे आपण देखील मंचावरती यायचं आहे. या सर्व मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण मंचावरती यायचं आहे. या सगळ्या नामोल्लेखित मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे. विजयभाऊंना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या सर्व मान्यवरांना सन्मानित करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सर्व मान्यवरांसाठी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही सगळी मान्यवर मंडळी उपस्थित झाली आणि हा मंच सुशोभित केला. आजचा हा समारोपाचा दिवस आपल्या सर्वांच्या आठवणीत राहील, कारण ही सगळी मान्यवरांची मंडळी टिटवाळा महोत्सवाच्या या मंचाला भेट देण्यासाठी उपस्थित झालेली आहे. विजयभाऊंना विनंती असेल की आपण या मान्यवरांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय माजी नगरसेवक उल्हासजी भोईर, आपणास विनंती असेल कृपया आपण मंचासमोर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मी विजयभाऊंना विनंती करेन की आपण सन्माननीय महेशदादा पाटील यांना सन्मानित करायचं आहे. माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका तथा विजयभाऊंचे परमस्नेही, विजयभाऊंचे मार्गदर्शक तालुका प्रमुख शिवसेना महेशदादा पाटील यांना आपण सन्मानित करतो आहोत. यानंतर पुढील सन्माननीय
सुजित तात्या पाटील आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय सुजित तात्या पाटील यांनाही आपण सन्मानित करतो आहोत. यानंतर सन्माननीय जगन शेट्टी पाटील सरपंच इताडे ग्रामपंचायत यांना देखील आपण सन्मानित करतो आहोत. आणि यानंतर सन्माननीय महेशदादा पाटील यांचे कट्टर समर्थक विजयदादा बाकाडे आपणास विनंती आहे की आपण देखील आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय विक्रम शेटजी म्हात्रे आपणास देखील विनंती, आपण देखील आपला सन्मानाचा स्वीकार करायचा. विक्रम शेटजी म्हात्रे. यानंतर समाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ज्यांनी हाती घेतलेले आहेत आपले स्थानिक भूमिपुत्र गणेश जी पाटील यांनाही आपण सन्मानित करतो आहोत. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सुशांतजी पाटील यांना देखील आपण शुभ सन्मानित करतो आहोत. मी ॲडव्होकेट सुशांत पळवंत पाटील यांना विनंती करेल की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर श्री सुशांत श्रीकांतजी पाटील यांनाही आपण सन्मानित करतो आहोत. यानंतर श्री सर्वेजी तरे आपणास देखील विनंती, आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर RS गुप्ता चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर विनंती मंचावरती यायचं आहे. या ठिकाणी विजयभाऊंना विनंती करेन की आपण सन्माननीय RS गुप्ता यांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय राकेशजी नाईक आपणास देखील विनंती, आपण देखील मंचावरती यायचं आहे. उद्योजक दातिवली राकेशजी नाईक. या ठिकाणी प्रथमतः सर्वेश तरे आपलं मनोगत व्यक्त करतील, नंतर बाळकृष्णजी पाटील आणि तदनंतर महेशदादा पाटील आपलं मनोगत व्यक्त करतील. प्रथमतः सर्वेश तरे. हॅलो. आई माऊलीचा गणपती बाप्पा. बघा देशेकर दादा, विजयदादांचा म्हणजे आवरी क्रेज वाजल्यान किती आवरी थंडी आहे, पण आवाज ऐका ना आपला. खर तर म्हणजे सायलेंट किलर, चेहरा साधा, बाकीच्यांची खपताना कामा तिथे चालू होता विजय दादा, तिथे चालू होता विजय दादा. खरं तर मध्यंतरी असा प्रकरण झालेला, दोन समाजात तेढ निर्माण होणार होती, ती तेढ व्हायला नाही पाहिजे यासाठी विजयदादा यांनी प्रयत्न केला. आणि त्यातल्या त्यात आपले आमदार आहेत आपले राजूदादा यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेला की टोल माफी, पण त्याच्या आधी विजयदादांच्या प्रयत्नात झालेलं की आपल्या एकविरेला जाण्यासाठी टोल माफी व्हावी. त्यासाठी जोरदार विजयदादांसाठी टाळ्या होऊन द्या. आणि दादा जरा इथे म्हणजे आपल्याला आता एकविरा गडाच्या पायऱ्यांसाठी लढा उभारायचा आहे, त्यात तुमचा मोलाचा सहभाग आम्हाला पाहिजे. आणि सोबतच आपले तात्या आहेत आणि आपले महेश दादा आहेत, या सगळ्यांचा सहभाग पाहिजे आपल्या सगळ्या समाज बांधवांचा. आणि मग आई माऊलीच्या गडाच्या आपल्याला पायऱ्या आता सोन्या चांदीच्या घराच्या आई माऊलीचा उदो उदो. आणि या टिटवाळा महोत्सवचा आवरा मोठा म्हणजे तुम्ही
जो आढावा घेतला, जो पूर्ण आयोजन केलंय त्याबद्दल तुमचा खरंच आभार. आणि खास करून समाजातील प्रत्येक कलाकाराला तुम्ही व्यासपीठ देता त्याबद्दल तुमचं धन्यवाद. गणेशजी. श्री महागणपतीच्या नगरीत म्हणजे नवसाला पावणारा श्रीमन महागणपती टिटवाळ्याचा राजा ऐसा श्री गणेश मंगलमूर्ती याला स्तवन करून वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना करून श्री स्वारींना नमस्कार करतो. माझ्या आईवडिलांना नमस्कार करतो. उपस्थित इथे असलेल्या सर्व बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार व सन्माननीय व्यासपीठ. आज टिटवाळा महोत्सव 2024. खरं तर आम्ही रविवारी येणार होतो देशेकर दादा. आम्हाला वाटलं की रविवारचा दिवस आता गेला की मंगळवारी जाऊया, एवढी गर्दी नसेल. परंतु टिटवालेकरांचं खूप प्रेम आहे तुमच्या या महोत्सवाला आणि या प्रेमासंदर्भात या आयोजित कार्यक्रमाबद्दल तर खूप साऱ्या शुभेच्छा देतो. खरं तर आता मध्यंतरीच आता एक ताईंनी गाणं गायलं एकविरा आईचं की आई एकविराची कृपा आम्हा आग्र्या कोल्यांवरती असली पाहिजे. खरं तर हे गाणं वगैरे खूप भावनिक आहे. ऐकायला गेलं जर तुमची श्रद्धा निष्ठेची असेल तर तुमच्या डोळ्यात निश्चितप्रमाणे पाणी येईल. नव्याने उभा केलेला एक वीर या दृष्टिकोनातून आईच्या गडाचा जो काय आपल्याला संवर्धन करायचं आहे, पायऱ्यांचं कार्य करायचं आहे, त्यासाठी पुन्हा एकदा टिटवाल्याच्या सर्व बंधू भगिनींना तसेच देशेकर दादांना, सुजित तात्या आहेत, महेश दादा आहेत, सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्या समाज बांधवांना या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पंचमहाभूतांच्या वतीनं आपल्याला जे काय आंदोलन पुढे उभारायचं असेल त्यासाठी इकडनंच एक आवाज देतोय. जेव्हाही आपल्याला उभं राहायचं असेल तेव्हा तुम्हाला यायचं आहे. अर्थात पुन्हा एकदा पंचमहाभूतांच्या वतीनं टिटवाळा महोत्सव आणि या देशेकर बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. जो काय मध्यंतरी टिटवाळ्यामध्ये आम्ही प्रसंग बघितला, टिटवाळ्याच्या युवकांच्या मी संस्कृती बघितली, ते किती कणखर आहेत, त्यांच्या भूमिकेवरती किती निष्ठावंत आहेत आणि अर्थात कायद्याला धरून त्यांनी जो निवाडा केला त्याबद्दल टिटवाळ्या आणि कल्याणच्या प्रत्येक युवकाचा आम्ही खरंच इथे कौतुक करतो. अशाच आपल्याला आता पुढची वाटचाल जी करायची आहे ती कायदेशीर करायची आणि कायद्याच्या वाटचालीने आपल्याला इतर सामाजिक जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. एवढंच सांगतो. पुन्हा एकदा पंचमहाभूतांना आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल आम्ही सर्व पंचमहाभूत सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि तुम्ही आमचे 2 शब्द ऐकल्याबद्दल तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बोला आई माऊलीचा, माझ्या एकविरा आईचा. यानंतर सन्माननीय महेशदादा पाटील आपल्या शब्दसुमनांनी या टिटवाळा महोत्सवाला आणि विजयभाऊंना शुभेच्छा देत आहेत. भारत माता की वंदे मातरम. जय श्रीराम. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून आजच्या या टिटवाळा महोत्सवाच्या 17व्या वर्षी उपस्थित सर्व मान्यवर व समोरील सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर अनेक वर्षापासून आम्ही या महोत्सवाला येत असतो. प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं इथे बघायला भेटतं. विजयबाबूंच्या संकल्पनेतून हा उत्सव साजरा होत असतो आणि टिटवाळ्यातील रहिवाशांना एक आनंदाची पर्वणी या माध्यमातून मिळत असते. आत्ता 2 दिवसापूर्वी विजयबाबूंचा वाढदिवस झाला. आम्हाला येण्याची खूप इच्छा होती परंतु काही कारणास्तव बाहेर होतो त्याच्यामुळे आलो नाही. पण विजयभाऊ तुम्हाला त्यानिमित्त पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. विजयभाऊ असं एक व्यक्तिमत्व आहे. अनेक वर्षापासून टिटवाळ्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, नाल्याचे प्रश्न असतील, अनेक प्रश्नातून त्यांनी सदैव लढा उभा केला आहे आणि त्याला यश सुद्धा प्राप्त झालेलं आहे. म्हणून टिटवाळ्यातील जनता ही विजयभाऊंच्या पाठी खंबीरपणे उभी आहे आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही विजयभाऊंना नगरसेवक म्हणून बघू इच्छितो आणि मला विश्वास आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयभाऊ हे आमच्यासोबत महापालिकेमध्ये दिसतील, यात काही शंका नाही. आम्हाला सर्वांना इथं बोलवलं, आमचा योग्य तो सत्कार केला त्याबद्दल आम्ही आपले मंडळाचे सर्व आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. खरं तर महेश दादाचं आणि आमचं नातं हे मला वाटतं जवळपास
2000 सालापासून असेल, 2003-04, पण ते एवढं घट्ट नातं आहे की बऱ्याचशा काही म्हणजे न सांगता येणाऱ्या आमच्या अशा काही गोष्टी ज्या आमच्यामध्ये नेहमी होत असतात. आता मयादा एवढा मोठा झालाय की मला म्हणजे मी असं वाटतंय की त्याने अजून उत्तर खूप मोठं व्हावं की आम्हाला त्याच्याकडे बघताना असं बघायला पाहिजे. ही एक महागणपतीच्यांनी प्रार्थना करतो आणि त्याचं निश्चितच आमच्यावर सदैव प्रेम असतं. कुठल्याही अडीअडचणीला फोन केला की अकेला हो देणारा हा मयादा आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व. आपण सर्व त्यांच्यासोबत सुजित तात्या पाटील आहेत, आमचे मित्र, इताडा गावचे सरपंच जगनशेठ पाटील, पंचमहाभूत आणि इतर सर्व मंडळी. खरं तर एवढी ज्येष्ठ मंडळी या व्यासपीठावर आली, या व्यासपीठाला शोभा आली आणि खरोखर आपण दरवेळेस म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की वर्षातनं 3-4 कार्यक्रम केले तर तुम्ही 3दा-4दा तरी या कार्यक्रमानिमित्त याल, पण तेवढी माझी काही कॅपॅसिटी आहे नाही. कारण की आज हे शिलेदारांच्या सोबतीने 10 दिवसाचा कार्यक्रम करताच खूप त्रास होतो. पण टिटवाळवासियांसाठी काहीतरी चांगलं द्यावं, त्यांना वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या मेजवान्या देण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत असतो आणि त्याला तुमच्यासारखे मान्यवर येतात, तुमच्यासारख्यांच्या शुभेच्छाने आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि ते कार्यक्रम जे हाती घेतो ते निश्चितच त्याला यश मिळतं. असंच प्रेम, असंच लोभ तुम्हा सर्वांचा, मान्यवरांचा आम्हा सर्वांवर सदैव असू द्या. आपण येथे आलात मनापासून टिटवाळा महोत्सव समिती, देशेकर कुटुंबीय, शिवसेना मांडा टिटवाळा वतीने सहर्ष आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. एक गोष्ट सांगायची राहून गेली. येत्या 22 तारखेला प्रभू श्रीरामांचं प्राणप्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने आपण सर्वांनी घरोघरी दिवाळी साजरी करायची आहे. आपण प्रत्येक वर्षी दिवाळी प्रभू श्रीरामाच्या लंका विजयानंतर आल्यानंतर आपण दिवाळी साजरी करत असतो, परंतु आज 500 वर्षानंतरच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर बनत आहे आणि त्यानिमित्ताने प्रत्येकाने आपल्या घरासमोर कमीत कमी 5 दिवे, आकाश कंदील उभारून हा 22 तारखेचा सोहळा साजरा करायचा आहे. एवढं तुम्हाला सांगू इच्छितो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा, खरं तर आम्ही हे नियोजन केलेलं आहे. आमच्या इथे जे आपल्या घराच्या टर्नला मारुती मंदिर आहे तिथे आम्ही हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचा लाभ, रामकथा शनिवारी 12 वाजता सुरू होणार आहे, रविवारी 12 वाजता संपेल, संध्याकाळी रामाची महाआरती होणार आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. असा कार्यक्रमाचं नियोजन आम्ही केलेलं आहे. निश्चितच सर्वांसाठी हा आनंददायी क्षण आहे. तो सगळ्यांनीच आपल्याला जसं जमेल, जेवढ्या जास्त मोठ्या प्रमाणात करता येईल तेवढा तो करावा. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय महेशदादा पाटील आणि त्यांच्या समवेत आलेले सर्वच मान्यवर विजयभाऊंना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि या टिटवाळा महोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देत आहेत. एक सूचना आहे. MH01EE 9858 9858 या क्रमांकाची गाडी बंगल्यासमोर पार्क केलेली आहे. कुणाची असेल त्वरित काढून घ्यायचे. एका पेशंटला जाण्यामध्ये अडथळा निर्माण होतोय, विनंती असेल. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले नमस्कार. आज टिटवाळा महोत्सवमध्ये विजयदादांनी आम्हाला बोलवून खरंच एक माझं वर्ष पहिलं एक दादा आणि मी तुमचं ह्या वर्षाची 1 वर्षापासून खरं वाट बघतो. गेल्या काही निमित्तानं मला यायला जमलं नाही, पण जसं महेशदादा पाटलांनी सांगितलं की येत्या 22 तारखेला राम जन्मभूमीचा उत्सव साजरा करायचा आहे. महेशदादा, खरं म्हणजे विजयदादांनी आपल्याला जे सन्मान चिन्ह दिलं, आपल्या घराघरात राम प्रभूंचं एक अयोध्येचं मंदिरांचा संकल्प आपल्या हातात दिलाय, तर त्याच्यासाठी खरा बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून विजयदादांचं मी कौतुक करतो आणि आपल्या शुभेच्छा. आणि आम्ही सर्व मंडळी, दादा कुठलीही हाक द्या, टिटवाळा महोत्सव असून दे किंवा आता एकविरा गडावरचं एकवीर हा संकल्प जो येणार आहे, येत्या काळात एकविरा गडावर 100% परिवर्तन होईल. आम्ही ह्या आपल्या महागणपतीच्या साक्षीने आम्ही साक्षी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद.
MH01E 9858 या क्रमांकाची गाडी उपस्थित माता पार्क केलेली आहे. ज्यांची गुणाची असेल दोरीत काढून घ्यायचे. या ठिकाणी उपस्थित मान्यवर म्हणजे महेश दादा पाटील असतील आणि तात्याबाई सर्वांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन केलं आहे की येत्या 22 जानेवारीला श्रीराम मंदिराचं उद्घाटन सोहळा आहे आणि त्या निमित्ताने सर्वांनी घरोघरी दिवाळी साजरी करायची आहे. नक्कीच खरोखरच 500 वर्षानंतर या ठिकाणी श्रीरामचंद्रांचं या ठिकाणी आपल्या घरी आगमन होत आहे. त्यानिमित्ताने सर्वांनी या ठिकाणी दिवाळी साजरी करायची आहे आणि आमचं हे गीत देखील आम्ही श्रीरामचरण अर्पण करतो. हर घर में अब एक ही नाम है श्री राम. समोरून आवाज आला पाहिजे. जय श्रीराम. हर घर में अब एक ही नाम जय श्री राम. जोरात. हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय